जय शिवराय। मी सुखदेव देवा सोनाळकर, हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र संयोजक, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सांगली जिल्हा सरचिटणीस, संघटन महामंत्री। आज जे विटा पोलीस स्टेशन आणि खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत जे एवढे मोठे असे भयानक स्वरूपाचे गुन्हेगारी वाढत असताना, ड्रग्ज सारखे प्रकरण होत असताना, मर्डरचे प्रकरण होत असताना, गांजा विक्री करत असताना ह्यावरती पोलिसांचा कुठलाही पैबंद नाही, तरी असे असताना आम्ही सोमवारी विटा पोलीस स्टेशन मध्ये रेवणगाव, दोंडगेवाडी, जकीनवाडी या गावचे ग्रामस्थ 300 लोकांच्या सह्या घेऊन आम्ही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त पुणे, कोल्हापूर परिक्षेत्र आयजी साहेब, सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे साहेब आणि जिल्हाधिकारी सांगली अनिल काकडे साहेब, ह्या सर्वांना पुरातन काळातील ह्या मंदिराचं चित्र म्हणजे वेताळगुरू मंदिरात बाबतचे तिथले पुजारी जे आहेत विष्णू कृष्णा साळुंके चित्रो, हे अत्यंत हे मंदिर स्वतःच्या बापाची मालमत्ता किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असे समजून त्यांनी त्यांच्या कुटुंबातील मैतांच्या हाड मंदिरातील म्हणजे वेताळगुरूंचे जे मंदिर आहे त्या मंदिरासमोर खडग्यात ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती शंकराची पिंड म्हणजे विष्णू महादेवाची पिंड जे आहे ते हिंदू धर्मांचे पवित्र स्थान आहे। असे असताना तिथं त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील हाडं ठेवून तिथं खडगं तयार केलेलं आहे आणि भक्तांच्या मध्ये त्याने असं हे केलेलं आहे की हे खडगं नसून हे विष्णू शंकराची पिंड आहे। भक्तांना काही माहित नाही, पण आता तिथं प्रत्यक्षात बघितलं तर ह्याबाबत पूर्ण जकीनवाडी, रेवणगाव आणि दोंडगेवाडी इथल्या ग्रामस्थांनी 2-3 वर्षापासून ह्याचा पाठपुरावा केला असताना ह्यामध्ये असणारे डेप्युटी सरपंच रेवणगावचे तुकाराम भाऊ, तिथले दोंडगेवाडीचे पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, दोंडगेवाडीचे सरपंच, ह्या सर्व लोकांनी वेळच्या वेळी याबाबत तक्रार केली असताना खानापूर पोलीस चौकीचे जे अधिकारी आहेत एपीआय शेडेकर हा करप्टेड आहे, त्याचे गुन्हेगाराशी लागेमध्ये असते असे समजते, कारण ह्या पुजाऱ्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी कुठलीही प्रकारे विचारले नाही। ज्या दिवशी कालच्या सोमवारी जे लोक विटा पोलीस स्टेशन मध्ये पीआय फडतरेंच्या साहेबांसमोर आले असताना त्या फडतरे साहेबांनी एवढी टाळाटाळ केलेली, तिथल्या ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली। हे दोघं मिळून शेंडकर आणि फडतरे हे म्हणजे अलीबाबा आणि ह्यांची जी टीम आहे ते आता कोणाही जनतेने घ्या, कारण ही अलीबाबा अशा आहेत की ह्यांना फक्त तिथले देवांचं जी मंदिराबाबत आम्ही ती खडगे काढा, पुजाऱ्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करा, पुजाऱ्याला तिथून हटवा, याबाबत ग्रामस्थांचे सर्व मते असताना त्या ग्रामस्थांनी मी त्यांच्या सोबत आहे असे असताना देखील आजपर्यंत त्यांनी टाळाटाळ करणे, पुजाऱ्याला पाठीशी घालणे, मग पुजाऱ्याकडून आर्थिक देवाणघेवाण आहे हे सिद्ध होत आहे। कारण आजपर्यंत त्या ज्या रेवणगाव आणि च्या हद्दीमध्ये असणारी वेताळगुरू हे अत्यंत पवित्र स्थान आहे, त्याला गालबोट लावणे हिंदू धर्माच्या वरती हा फार मोठा विघ्न आहे। असे असताना त्या पुजाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम हे विट्याचे पीआय फडतरे, खानापूरचे एपीआय शेडेकर हे साधे कर्मचारी, हे पोलीस अधिकारी या सर्वांच्यावर मग आता जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आयजी साहेब, संदीप गुगे साहेब, कोल्हापूर परिक्षेत्राचे जे आयजी साहेब आहेत कोलारी साहेब, सुनील कोलारी, मग ह्यांचं आता वर्चस्व राहिलं नाही का? त्यांना फक्त का गुन्हेगारी वाढवायची आहे? कारण विटा शहर हा महाराष्ट्रात पूर्ण आता असं झालेलं आहे की विटा शहर म्हणजे ड्रग्ज, गांजा, चरस, अफेन, कोकेन आणि जे भयानक म्हणजे रॅकेट म्हणजे ह्या एवढी गुन्हेगारी असताना लहान लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी
वरती याचा परिणाम होत असताना मग पोलीस करतात काय? पोलीस म्हणजे हे जनतेचे सेवक आहात का ठराविक लोकांचे ते गुलाम आहात का ठराविक लोकांचे ते कर्मचारी आहेत? तुम्हाला शासन पगार देतं, शासन जनतेच्या पैशातून पगार देतं, याचं जरा पोलिसांना भान राहावं. जर या प्रकरणामध्ये शेंडेकर हे खानापूरचे एपीआय हे अत्यंत करप्टेड दिसायला आलेले आहे. त्यांची तात्काळ वरिष्ठांमार्फत चौकशी होणं गरजेचं आहे. फडतऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. असे असताना जर ह्या प्रकरणामध्ये वेताळगुरूच्या विष्णू कृष्णा साळुंके याला पाठीशी घालून त्याचे जे कुटुंब आहे तिथं देवस्थानच्या नावावर देवाला गालबोट लावून मंदिरामध्ये खडगं ठेवलेलं आहे, त्या खडग्याचं श्राद्ध तिथे घातलं जातंय. तिथल्या लोकांचं जबाब घेणं म्हणणं घेणं हे सोडून हे पीआयचे फडतरे आणि शेडेकर आहेत त्यांनी त्या जनतेला असं सांगण्याचं चालू केलेलं आहे, तुम्ही ग्रामसभेचा ठराव घ्या, तुम्ही धर्मादायाला भेटा, तुम्ही ह्याला भेटा, कोर्टात जावा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी जे सांगत आहेत मग जे ड्रग्जचं प्रकरण झालं त्यावेळेला मग फडतरे आणि शेडेकरनी तुम्ही कोर्टात त्याची परवानगी घेऊन या, धर्मादायकांना परवानगी घेऊन या, कलेक्टरची परवानगी घेऊन या, मग इथं तुम्ही ड्रग्जचे धंदे चालू करा, गांजेचे चालू करा, मग खून करा. असे म्हणजे तुम्ही हे दिशाभूल करताय का? असे तुम्ही सांगताय का? कारण तुम्हाला मंदिरात आम्ही खडगा काढा, खडगावरती ठेवणाऱ्या विष्णू शंकर महादेवाची जी पिंड आहे त्याला हिंदू धर्माला गालबोट आहे, माणुसकीला काळीमा आहे. आता तिथं भक्त येण्यास देखील टाळाटाळ करायला लागलेले आहेत. कारण हा पुजारी कायम गांजा दारू याच्या नशेत असतो, याला पैशाचा माज आहे. तिथं जे ग्रामस्थांनी जो CCTV बसवलाय हे तिथं पारदर्शकपणा ठेवण्यासाठी पारदर्शक ठेवण्याला असताना तरी तिथं ह्या पुजाऱ्यानं तिथल्या विलास शिंदे या एका त्या वेताळगुरूच्या अत्यंत संवेदनशील पूजा करणाऱ्या माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे असताना एवढं सगळे कारण पूर्ण सिद्ध असताना पुरावे सिद्ध असताना त्यांना वेळ काढूपणा करण्याचे काम ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे उल्लंघन गरजेचं आहे. जर ह्या प्रकरणामध्ये शेडेकर आणि फडतरे त्याचे फडतरे खानापूरची जी चौकीची एपीआय शेडेकर यांच्यावर तात्काळ जर ही कारवाई नाही झाली तर आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तर सोडाच पण सर्व ग्रामस्थांना घेऊन SP साहेबांच्या निवासस्थानापाशी किंवा ऑफिस जवळ आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, हिंदू राष्ट्र समितीचे आणि भारतीय जनता पार्टीचे कर्तबगार गिरीजी महाजन साहेब, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब ह्याबाबत त्यांच्याकडे आता रीतसर पाठपुरावा केला जाईल. आणि पहिली मागणी अशी असणार आहे की विद्यार्थी DYSP करतात काय, यांना फक्त यांना पोसायचं आहे का ह्यांच्यावरती जनतेला लुटायचं आहे हे तर एका सिद्ध होते. DYSP साहेबांनी येत्या 24 तासामध्ये आम्ही मागच्या वेळेला 48 तास केलं तर आता जर 24 तासात जर यांच्यावर कारवाई नाही झाली आणि या विष्णू कृष्णा साळुंके चित्रू वेताळगुरूच्या पुजारी व आम्ही रीतसर अर्ज दिलेले याबाबत पूर्ण पोलीस महासंचालक, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, बडापूर परिक्षेत्राचे IG साहेब, पुरातन काळातील स्थान आणि जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप गुगे साहेब या सर्वांना रीतसर लेखी अर्ज दिलेले आहे. त्याबाबत जर आज कारवाई नाही झाली तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल आणि पहिली शेंडकर आणि फडतरे यांच्यावरती निलंबनाची कारवाई होऊन यांच्यावरती SIT नेमा, यांची चौकशी करा आणि हा जो तपास आहे हा एकतर LCB किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषणाकडे तात्काळ वर्ग करण्यात यावा. हे जर कारवाई नाही झाली तर आम्ही त्वरित जकीनवाडी, रेवणगाव आणि दोंडगेवाडीचे सर्व लोक, तिथले सरपंच, डेप्युटी सरपंच ह्या सर्वांना घेऊन आम्ही आता पूर्ण
पूर्णपणे रीतसर कारवाई होईपर्यंत हटणार नाही, याची दखल तात्काळ घेण्यात यावी. एवढे बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.